लाडकी बहीण योजनेसंदर्भात बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहेत। लाडक्या बहिणींची अर्जाची छाननी परत होणार किंवा लाडक्या बहिणींचे मतदानानंतर नियम बदलले अशा बऱ्याच अफवा पसरल्या जात आहेत आणि या अफवाच आहेत। आता या अफवा आहेत असे का म्हटलं मी, तर माननीय महिला व बालविकास माजी मंत्री आदिती तटकरे यांनी परवा लाईव्ह प्रत्येक मीडियासमोर लाईव्ह सांगितलं आहे की या अफवा आहेत म्हणून। त्यामध्ये कोणकोणत्या अफवा पसरवल्या जात आहेत की अर्जाची छाननी परत होणार आहे किंवा नियम बदलले आहेत। बऱ्याच मला कमेंट्सच्या माध्यमातून लोक टीकाही करत आहेत की आता मतदान झालं, निवडणुका झाले, तुमचे सरकार आले, मग तुम्ही नियम निकष बदलणारच किंवा अर्जाची छाननी पुन्हा करणारच, असं बऱ्याच कमेंट सुद्धा येत आहेत। परंतु तुम्ही व्यवस्थित समजून घेतला नाही की सरकारने असा कोणत्याही पद्धतीचा GR काढलेला नाही की लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले गेले आहेत किंवा त्यांनी अर्जाची छाननी परत करणार आहे असे सुद्धा कुठेही सांगितले नाही। निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी काही लाईव्ह सांगितलं, परंतु त्यांनी निकष बदलले असे सांगितलं नव्हतं। निकषांच्या बाहेर ज्या महिला असतील त्यांना देणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ असे सांगितले होते। निकष बदलले आहेत असे त्यांनी सांगितलं नव्हतं। त्याचबरोबर स्क्रुटिनीचे नियम सुद्धा काय आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितले होते। स्क्रुटिनीचे नियम पहिल्या GR मध्ये आहेत तेच आहेत, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका की आमची लाडकी बहीण योजनेतून आमचे नाव निघणार असं काहीही नाही, असा गैरसमज करून घेऊ नका। तर अर्जाची छाननी होणार आहे, परंतु अर्जाची छाननी ही सर्व जिल्ह्यांमध्ये होणार नाही, तर काही जिल्ह्यांमध्येच अर्जाची छाननी केला जाणार आहे। तर हे जिल्हे कोणते असणार आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याचबरोबर आदिती तटकरे यांनी 4 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। त्या महत्त्वाच्या सूचना काय असणार आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला स्क्रुटिनीचे नियम परत एकदा महत्त्वाचे 5 नियम आहेत ते काय असणार आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तेच नियम लागू असणार आहेत, ते नियमच्या बाहेर असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत असे सांगण्यात आलेले आहे। ते निकष पहिल्या GR मध्ये सुद्धा होते आणि तेच निकष आता सुद्धा लागू आहेत। दुसरा GR काढलेला नाही, दुसरे नवीन नियम निकष कोणतेही लागू झालेले नाही। त्या निकषाचे जर बाहेर असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत असे माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सुद्धा आहे। तर हे निकष कोणते असणार आहेत, ते जिल्हे कोणते असणार आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये अर्जाची छाननी केली जाणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिलं म्हणजे स्क्रुटिनी छाननी सरसकट होणार का, हा प्रश्न बऱ्याच महिलांचा आहे आणि महिलांनी याबद्दल गैरसमजही करून घेतला आहे की स्क्रुटिनी छाननी सरसकट केली जाणार आहे, परंतु असे नाही। स्क्रुटिनी छाननी सरसकट केली जाणार नाही असे माननीय आदिती तटकरे यांनी लाईव्ह सांगितलेलं आहे। स्क्रुटिनी छाननी सरसकट केलेली नाही। स्क्रुटिनी छाननी म्हणजे अर्जाची कायदेशीररित्या पडताळणी करणं, याला स्क्रुटिनी असं म्हटलं जातं आणि ही कायदेशीररित्या पडताळणी ही प्रत्येकाचीच करणार असे सांगितलं असे नाही। तर आदिती तटकरे यांनी कोणाची करणार हे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की नियम बदललेले आहेत। नियम स्पष्टपणे आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की नियम बदललेले नाहीत। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचे कोणतेही नियम हे बदललेले नाहीत, तेच नियम आहेत। पहिले GR मध्ये जे नियम होते तेच नियम तेच निकष हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहेत, त्यामुळे कोणतेही नियम बदललेले नाहीत। त्यामध्ये 5 नियम होते, ते 5 नियम तेच लागू आहेत, तेच नियम, त्या नियमांच्या बाहेर कोणतेही नियम लावलेले नाहीत। त्यामधील पहिला नियम होता सरकारच्या यादीच्या 1,500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, हा पहिला नियम होता आणि हा कंपल्सरी नियम होताच। त्यानंतर
ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, त्या 2.5 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आता यानंतर ज्यावेळी अर्जाची छाननी आणखी एकदा केली जाईल, सरकारनेच कंपल्सरी करणार असे सांगितले नाही, परंतु सरकारला ज्या जिल्ह्यांमध्ये छाननी करायची आहे त्या जिल्ह्यांमध्ये अशा काही महिला असणार आहेत की त्यांचा 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे तरीही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, अशा मात्र महिलांना या योजनेतून वगळलं जाणार आहे। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा नियम असणार आहे आयकरदात्या महिला। ज्या महिला आयकरदात्या आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाही। त्यानंतर चौथा नियम आहे तो म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड पिवळं व केशरी आहे, या रेशन कार्ड धारकांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचे नियम आहेत। हे जर नियम तुमच्याकडे असतील, म्हणजेच हे नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु जर या नियमाच्या निकषाच्या तुम्ही जर बाहेर असाल तर मात्र तुमचं लाडकी बहीण योजनेतून नाव हे वगळलं जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढचा मुद्दा आदिती तटकरेंनी सांगितला तो म्हणजे ज्या जिल्ह्यातील तक्रार आली त्याच जिल्ह्यात छाननी होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला पहिलाच मुद्दा सांगितला होता की स्क्रुटिनी छाननी सरसकट होणार का, तर नाही। स्क्रुटिनी छाननी ज्या जिल्ह्यातील तक्रार आली आहे त्याच जिल्ह्यात छाननी केली जाणार आहे। म्हणजे आता समजा एखाद्या जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी 2.5 लाखापेक्षा वरती उत्पन्न असून सुद्धा लाभ घेतला असेल किंवा सरकारच्या यादी योजनेचा एखाद्या लाभ घेत असाल तरीही घेतला असेल आणि त्या जिल्ह्यातून त्या महिलेविरोधात एखादी तक्रार आली तर मात्र त्या जिल्ह्यातील सर्व महिलांचे अर्जाची छाननी हे स्क्रुटिनीच्या नियमाप्रमाणे केली जाणार आहे। हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता महिलांचा, अर्जाची छाननी परत होणार का, आमचे नाव कट होणार का, म्हणजे बऱ्याच महिलांचे आमचे नाव वगळलं जाणार का, तर नाही। अर्जाची छाननी ज्या जिल्ह्यातून तक्रार येणार आहे त्याच जिल्ह्यात अर्जाची छाननी होणार आहे आणि तुमचे नाव हे वगळले जाणार आहे। ते नाव म्हणजे कोणाचे, तर मी आता स्क्रुटिनीचे काही नियम सांगितले, या नियमांच्या या निकषाचे जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुमचे नाव यातून वगळले हे जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची बऱ्याच वेळा तक्रार आहे की लाडक्या बहिणींची संख्या आता कमी होणार असे बऱ्याच विरोधकांनी सुद्धा अफवा पसरवल्या आहेत, परंतु असे नाही। लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार, परंतु कोणत्या बहिणींची होणार तर निकषाच्या बाहेर ज्या महिला आहेत त्या, आणि निकष बऱ्याच चॅनलवरती बरेच निकष लावलेले आहेत, ते मनाचेच निकष आहेत। निकष हे फक्त महत्त्वाचे 3 ते 4च निकष आहेत की जे पहिल्या GR मध्ये होते। पहिला GR तुम्ही एकदा जाऊन बघा, त्या GR मध्ये 4 महत्त्वाचे निकष सांगण्यात आलेले आहेत। या निकषाच्या जर तुम्ही बाहेर असाल तरच तुमचं लाडकी बहीण योजनेतून नाव वगळले जाणार आहे, अन्यथा नाही। आणि सरसकट मेन म्हणजे छाननीच होणार नाही। ज्या जिल्ह्यातून तक्रार येणार आहे त्याच जिल्ह्यात छाननी होणार आहे असे माननीय आदिती तटकरे यांनी सांगितले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन होतं ते आदिती तटकरे यांनी दूर केलेलं आहे। मला वाटतं आजच्या या व्हिडिओमधून तुमचे बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत। तरीही एखादा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवू। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।